करो, हाँ सही है। नहीं आ जा तू। ले 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 ले। पढ़ा, साथ में पढ़ा था भाई। किसका क्लास है देख। अरे भाई मेरा ही क्लास होगा यार। मैं गलत नहीं होता नहीं। गलती तो अकेडमी वाले से हुई। B12। अब मैं इधर लूंगा, सॉरी भाई, तू B2 में जा। वो B6 में। तृप्ति। मैं। भाई क्या चिढ़ाते हैं यार बॉयज, उसको इतना चिढ़ाते हैं। मेरा लास्ट क्लास है तुम लोग की क्लास में। वाह। सूर्या भाई। ए, तेरे को मरने का है क्या रे। सही है। हाँ ऑब्वियसली चारों को डिवोटी करेंगे। अलग अलग तो। हरे कृष्णा। अरे मी म्हणत होतो आता जे B1 वाले असणार आहेत त्यांचा क्लास काय. अरे त्यांचा मॅथचा क्लास आहे आता. हा का. अरे ती कार्टी आता एवढं लेट. जा सांगून ये जा. काय सर काय काय सर काय जायचं तुला. बस दुसऱ्याला पाठवतो. आता बघितलं का. ठीक आहे चलो. ओके. लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत पाहिलेलं मला सांगा एकदा. इम्युनिटीचे. इनट इम्युनिटी बघतोय आपण. इनट इम्युनिटी मध्ये कोणता पॉईंट झाला होता आपला. कोणकोणते बॅरियर. सेल्युलर बॅरियर आता शिकायचे का झाली. झाली आता कोणती आहे. सायटोकायनिन बॅरियर राईट. सायटोकायनिन बॅरियर. सो सायटोकायनिन बॅरियर इज बिलॉंगिंग फ्रॉम डॅश डॅश डिफेन्स लाईन. सेकंड लाईन मधून ना. कन्फर्म आहे. क्लिअर याच्यामध्ये. ठीक आहे. येऊ देत त्यांना आपण चालू करूया लगेच. त्यानंतर मला वाटतं सेकंड लेक्चर बघा. तुम्हाला जर लेक्चर माहित असेल तर समजून घ्या. पहिला आपला आहे, दुसरं सूर्यकांत सरांचं, तिसरं आहे ते सागर सरांचं आहे. ओके. सेकंड लेक्चरचा ऑफ आहे. ठीक ठीक. भाई साहेब आता एवढ्यात किती होणार काय होणार. चला चला ए कुठे आहेत ती. येते ते का. 40 मिनिट साठी बसतील क्लासमध्ये. ठीक आहे नो इश्यू. काय झालं ग. कुकू 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 करते. बकरीचा आवाज करते. या चला. शिट्टी वाजवत्या. मग हळूच वाजली नाही का ती. चुकून वाजली. चला 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 बाकीचे कुठे आहेत या त्यांना बोला चला लवकर. चलो चलो चलो. येऊ येऊ. चलो. झालेत. लावून घ्या दरवाजा. चालू करूया आपण आता टॉपिक. ओके. चलो चालू कर लेते. बघा. नाव वी विल स्टार्ट रिलेटेड टू व्हॉट. सेल्युलर बॅरियर. सेल्युलर बॅरियर झालेलं आहे सॉरी सायटोकाइन बॅरियर आपण त्याच्यामध्ये चालू करतोय. सायटोकायनिन बॅरियर बघा काय असणार आहे.
सायटो कायनिन काय झालं ग? बॅरियर. ओके. फोर्थ नंबरची बॅरियर आपल्याला इथं मेनली मेन्शन करून दिले अंडर दी वॉट अक्वार्ड इम्युनिटी और इनंट इम्युनिटी. राईट, इनंट इम्युनिटीच्या अंडर बेसिकली बॅरियर येताना बघायला भेटणार. आता विषय काय तो नीट समजून घ्या. खूप सिंपल साठी बेसिकली आहे, बट याच्यामधले काही कंपाऊंड्स आहेत ना, ते ऍक्च्युली तुम्हाला या टॉपिक मध्ये म्हणजे दिला बघा किती 3 ते 4 लाईन फक्त एनसीडी देऊन टाकले त्याच्याबद्दल. राईट ना, दोनच आहे ती मला वाटतं त्याच्यामध्ये. 2 लाईनीमध्ये फक्त एक इम्पॉर्टंट मोलिक्युल सांगितलं, कोणता? इंटरफेरॉन. बट हा इंटरफेरॉन इतका इम्पॉर्टंट आहे की बस रे बस. काय फंक्शन परफॉर्म करतोय, कसं करतोय, सगळं तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. ऍक्च्युली सायटोकायनिन बॅरियर आपण कोणत्या बेसिकली इन्फेक्शनच्या कन्सर्न मध्ये युज करतो नाही तुम्हाला माहित असायला पाहिजे. राईट ना. सो जस्ट इमेजिन करा, एखादा बेसिकली व्हायरस असणार आहे. राईट ना. त्या व्हायरसला काय केलं की एका सेलला, समजा जर आपण व्हायरस त्याच्यामध्ये डिस्कस केला, राईट ना, या व्हायरसनं एका स्पेसिफिकली नॉर्मल सेलला काय केलं की इन्फेक्ट केलेलं आहे. राईट ना. ही कशी असणार आहे आपली? नॉर्मल सेल असणार आहे. ओके. इन्फेक्शन कोणाचं झालंय? व्हायरसचं. तर आता ही नॉर्मल सेल असणार आहे. तिचं कन्व्हर्जन अल्टिमेटली कशामध्ये होणार आहे सांगा? व्हायरल इन्फेक्टेड सेलमध्ये. अरे सॉर नो, व्हायरस एंटर जर केला, राईट ना, इथं जर का व्हायरस असं जर एंटर करत असेल, तर व्हायरस आपण डेंजरस फॉर्म मध्ये दाखवूया. अशा फॉर्म मध्ये जरा दाखवूया कसं तरी आहे बाबा. राईट ना. असा व्हायरस आहे असं समजून घ्या. तो व्हायरस आता काय झालाय? बॉडी काय नाही म्हणू शकत. तोंड नाही, तो असंच आहे. आता ठीक आहे. शी काय शी, व्हायरस असेच असतात आगाव. आपला असे व्हायरस आता समजा जस्ट इमेजिन करा, या जर का स्पेसिफिकली राईट ना याच्यामध्ये जर आला असणार आहे असा, जाऊ दे ग, आला एक व्हायरस, ठीक आहे ना. तर हा व्हायरस जो असणार तो नॉर्मली या सेलचं अल्टिमेटली कन्व्हर्जन आता कशामध्ये झालं असणार आहे? कमॉन, काय म्हणणार आपण याला? व्हायरस इन्फेक्टेड सेल बनणार आहे. राईट ना. ही सेल आता कोण बनली माझी? व्हायरस इन्फेक्टेड सेल. आता व्हायरल इन्फेक्टेड सेल जी बघायला भेटणार ही ऍक्च्युली काय करते माहिती आहे की सर्टन अमाऊंट मध्ये काही केमिकल्स रिलीज करते. राईट ना. केमिकल्स एस्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार माहिती का? प्रोटीन. एक स्पेसिफिक टाईपचा काय असणार? प्रोटीन फॉर्म करते. सो इथं ऍक्च्युली जे प्रोटीन बाहेर पडणार आहे दॅट प्रोटीन वी कॉल्ड एज अ इंटरफेरॉन्स. काय म्हणणार आहे? इंटरफेरॉन्स. बघा इथून काय रिलीज झाले? येस ना. आता कोण रिलीज करते नीट समजून घ्या. व्हायरस इन्फेक्टेड सेल, नॉट अ नॉर्मल सेल. क्वेश्चन तुमचे बनतात की इंटरफेरॉन्स इज रिलीज बाय द काय असणार आहे? बॅक्टेरियल इन्फेक्टेड सेल, फंगल इन्फेक्टेड सेल, प्रोटोझोल इन्फेक्टेड सेल और व्हायरल इन्फेक्टेड सेल. तर आन्सर काय बनणार आहे? व्हायरल इन्फेक्टेड सेल. व्हायरस इन्फेक्टेड सेल काय असणार रिलीज करताना बघायला भेटणार आहे. तर काय रिलीज झाले इथून? इंटरफेरॉन्स. ओके. हे इंटरफेरॉन्स इथून काय झाले की रिलीज झालेत. आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचे म्हटले ना, तर नंबर ऑफ बेसिकली इंटरफेरॉन्स आहेत. बट ही जी व्हायरल इन्फेक्टेड सेल असते ना, ती ऍक्च्युली 2 टाईपची काय करते की व्हायरस इन्फेक्टेड सेल मधून 2 टाईपचे इंटरफेरॉन रिलीज करताना बघायला भेटणार आहेत. वन वी कॉल्ड एज अ अल्फा इंटरफेरॉन अँड सेकंड वी कॉल्ड एज अ येस बीटा इंटरफेरॉन. काय म्हणणार आहे? बीटा इंटरफेरॉन. आणि सायमल्टेनियसली यामधून काही बेसिकली स्टिम्युलेशन आल्यानंतर राईट ना, आता मला सांगा, ही जी काही बेसिकली नॉर्मल सेल असणार काय रिलीज केलं त्यानं? इंटरफेरॉन्स. इंटरफेरॉन्स बरोबर हिची जी ऍक्शन असती ती कोणावरती असणार आहे? नॉन इन्फेक्टेड व्हायरल सेलवरती. म्हणजे ती कोणाला तरी स्टिम्युलेट करणार आहे इन द फॉर्म ऑफ काय असणार आहे? टिप. काय देणार आहे? टिप. टिप दिली जाते. राईट ना. तर टिप काय असणार तुम्हाला क्लिअर करून टाकतो. बघा इथे मेनली मेन्शन करून देतो. इंटरफेरॉन कोणत्या टाईपचे आले? 2 टाईपचे. पहिला बेसिकली कोणता आला सांगा? कमॉन, कोणता असणार आहे? अल्फा इंटरफेरॉन्स येताना बघायला भेटणार आहे. राईट. आणि सेकंड वन जर डिस्कस करायला गेलो तर कोणता असणार आहे? बीटा इंटरफेरॉन्स असणार आहे. बीटा इंटरफेरॉन. आणि इथून बेसिकली अजून एक कंपाऊंड बाहेर पडताना बघायला भेटणार. नथिंग बट काय असणार आहे? टिप. TIP. आता टिप काय असतं ते पहिल्यांदा नीट समजून घ्या. देन अल्फा इंटरफेरॉन्स, बीटा इंटरफेरॉन्स आणि अल्फा इंटरफेरॉन्सचा आपल्या सेक्शन मध्ये इन फ्युचर मध्ये कसा युज होणार आहे ते पण क्लिअर करून टाकतो. फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी अबाउट द काय असणार? टिप. टिपचा लॉंग फॉर्म आहे ट्रान्सलेशन इनहिबिटिंग प्रोटीन. काय असणार आहे? ट्रान्सलेशन इनहिबिटिंग प्रोटीन. आता ट्रान्सलेशन इनहिबिटिंग प्रोटीन म्हणजे काय असणार आहे बघा. जस्ट इमेजिन करा, हा जर का बेसिकली व्हायरस एका इन्फेक्टेड सेलमध्ये जर गेला तर इन्फेक्टेड सेलनं काय रिलीज केलं? इंटरफेरॉन्स. आता इंटरफेरॉन जे असणार ते त्यांनी काय रिलीज केले म्हणजे त्यांनी स्टिम्युलेशन दिलेले. कोणाला स्टिम्युलेशन दिलेत? एका बेसिकली नॉर्मल सेलला. तर हे जे टिप बेसिकली प्रोड्यूस होणार आहे, प्रोड्यूस येस ना, प्रोड्यूस अंडर दी नॉर्मल नॉर्मल सेल. याचं मेकॅनिझम समजते तुम्हाला काय होतंय? इथे जर का तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करून घेतलं तर सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. एक बेसिकली सेल होती, नॉर्मल सेल होती.
व्हायरस इन्फेक्टेड झाली, व्हायरल इन्फेक्टेड सेल पासून इंटरफेरॉन्स निघालेत. हे इंटरफेरॉन्स स्टिम्युलेशन कोणाला आले? नॉर्मल सेलला. नॉर्मल सेलने काय प्रोड्यूस केलं? टिप, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन, राईट ना. आता मला सांगा, हा ज्यावेळी व्हायरस इथं नंबर ऑफ बेसिकली वाढताना बघायला, याची बेसिकली लेकर वाढताना बघायला भेटणार आहेत. आता लेकर जर झालीत, खूप सारे जर का नंबर झाले, तर डेफिनेटली हाच बेसिकली इन्फेक्टेड सेल मधून व्हायरस सगळे बाहेर पडणार आहेत आणि पुन्हा एका न्यू नॉर्मल सेलला इन्फेक्शन कॉज करण्यासाठी जाणार आहेत. बरं आता मला सांगा, हा जर का व्हायरस या नॉर्मल सेलच्या बॉडीमध्ये जर एंटर जर केला, तर त्याला ग्रो होण्यासाठी म्हणजे काय की स्पेसिफिकली तो त्याचं काय असणार, रेप्लिकेशन करायला चालू करणार आहे, राईट ना. रेप्लिकेशन इन द सेन्स समजते का? किंवा बेसिकली ट्रान्सक्रिप्शन करेल. रेप्लिकेशन करणार इज नथिंग बट काय असणार आहे की पर्टिक्युलर त्याचा नंबर ऑफ जो जेनेटिक मटेरियल त्याचं वाढवायचं. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन पासून काय असणार आहे की त्याचं जे जेनेटिक मटेरियल असणार आहे आर एन पासून. इन जनरल मध्ये बेसिकली आपल्या बॉडीमध्ये कोणताही आर एन ए जेनेटिक मटेरियल असताना जर का एखादा व्हायरस जर एंटर केला, तर तो कधी बेसिकली आर एन एच्या फॉर्म मध्ये ट्रान्सक्रिप्शन करत नाही. तो आर एन एचं पहिल्यांदा कन्व्हर्जन करतो डीएनए मध्ये. आणि या प्रोसेसचं नाव तुम्हाला माहित असेल, फ्रॉम आर एन ए टू डीएनए काय बनवलं जातं? हा 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 रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय केलं जातं? आर एन ए पासून डीएनए बनवणं. ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे ना. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे आपण काय करणार की बेसिकली डीएनए पासून आरएनए बनवतोय. अरे प्रोसेस माहिती आहे का बाळांनो? तुम्ही याच्यामध्ये स्टडी केला असणार आहे बघा, की इन जनरल मध्ये आपण काय करतो, हा समजा जर डीएनए असेल, राईट ना. डीएनए काय म्हणताय? हा, तर याच्यामध्ये काय होतं बघा, की डीएनए पासून जर का माझा आरएनए जर बनला, तर माझं ट्रान्सक्रिप्शन झालं. आणि प्रोटीन पासून जर का म्हणजे आरएनए पासून काय बनले, माझे प्रोटीनची जर का बेसिकली म्हणजे अमिनो ऍसिडची लॉंग चेन झाली, तर यांना बेसिकली नेहमी काय करतोय आपण, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, ट्रान्सक्रिप्शन. ओके, हे काय झालं माझं ट्रान्सलेशन. ओके, ट्रान्सलेशन. बट आता मला काय करायचंय, आरएनए पासून काय बनायचंय मला, डीएनए बनवायचा आहे. सो आरएनए पासून जर का डीएनए बनत असेल तर रिव्हर्स प्रोसेस होते. दॅट्स वाय दिस प्रोसेस वी कॉल्ड एज अ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतो आपण? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. हे मेकॅनिझम खूप जबरदस्त लेवल आपण काय करणार आहे का डिसीज मध्ये स्टडी करणार आहे, व्हायरल इन्फेक्शन मध्ये घेणार आहे, इज काय असणार आहे, एड्स. एचआयव्हीचं इन्फेक्शन आहे ना तिथं, व्हायरल इन्फेक्शन आहे. सो तिथं आपण मेनली डिस्कस करणार आहोत. सो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन केलं जातं. देन त्यानंतर जेव्हा कधी बेसिकली आता बघा, जेनेटिक मटेरियल व्हायरसचं काय होतं, आरएनए. त्याला कशामध्ये कन्व्हर्जन केलं, डीएनए मध्ये. डीएनए पासून परत तो काय बनवणार आहे, आरएनए. आता मला सांगा, या आरएनए जे बनणार आहेत ते व्हायरसचे व्हायरल आरएनए असणार आहेत. अरे सॉर नो. हा डीएनए पण कसा झाला, व्हायरल डीएनए. आरएनए कसा बनला, व्हायरल आरएनए. आरएनए पासून फर्दर काय बनवणार आहे, प्रोटीन बनणार आहे. हे प्रोटीन इव्हन कसे बनणार आहेत, व्हायरल प्रोटीन बनणार आहेत, राईट ना. मग हा जो आरएनए व्हायरसमध्ये ऍज अ ऍक्ट होतो काय, जेनेटिक मटेरियल म्हणून. आणि याच आरएनए पासून सर्टन अमाऊंट मध्ये काय बनणार आहेत, प्रोटीन पण बनणार आहेत. सो प्रोटीन जे बनणार आहेत ते प्रोटीन ऍक्च्युअली व्हायरसच्या अगेन्स्ट एक बेसिकली प्रोटेक्टिव्ह लेअर बनवली जाते. येस, दिस इज राईट आन्सर. काय असणार आहे, कॅप्सिड. आता मला सांगा, जेनेटिक मटेरियलच्या अराउंड जर का कॅप्सिड जर आलं, तर व्हायरसला आता आपण इझिली ब्रेक करू शकतो का? नाही करू शकत आहे. इझिली ब्रेक करू शकत नाही, इझिली त्याला मारू शकत नाहीये. आता इमॅजिन करा, जर का स्पेसिफिकली ही जी काय आपली एक सेल होती, राईट ना, ही सेल होती. त्या सेलमध्ये हे सगळं मेकॅनिझम चालू होतं, डीएनए पासून आरएनए, आरएनए पासून प्रोटीन, राईट ना. आता ही नॉर्मल सेलला स्टिम्युलेशन आलंय कोणत्या, व्हायरस इन्फेक्टेड सेल पासून, राईट ना. तर तिनं आपल्यामध्ये काय बनवला, टिप बनवून टाकला, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन बनवून टाकला. तर तो व्हायरस येणार आहे. व्हायरस बेसिकली काय करणार आहे की स्वतः आरएनएचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे, डीएनए मध्ये करणार आहे. डीएनए पासून आरएनए बनवणार आहे, राईट ना. आरएनए पासून त्याला कोणाची गरज आहे, प्रोटीनची. म्हणजे प्रोसेस काय करायची आहे, ट्रान्सलेशन. बट या नॉर्मल सेलनं काय बनवलंय, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन. म्हणजे व्हायरस ज्यावेळी डीएनए पासून आरएनए बनवणार, आरएनए पासून प्रोटीन बनवलं जाणार आहे, पण इथं प्रोटीन बनणारच नाही. मेकॅनिझम समजतंय काय चाललेलं आहे, इथं प्रोटीनच बनणार नाही. आता मला सांगा, प्रोटीन जर बनलंच नाही, चला ठीक आहे, त्याचं काय बनलं, आरएनए बनला. आरएनएचा ऍक्ट काय झाला, जेनेटिक मटेरियल. अरे बट त्या जेनेटिक मटेरियलला कव्हर करण्यासाठी प्रोटीनचे एक कव्हर पाहिजे ना, कॅप्सिड पाहिजे ना. एक कॅप्सिड जर बनलंच नाही, तर जेनेटिक मटेरियल सायटोप्लाझम मध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतं का? नाही. बिकॉज सायटोप्लाझम मध्ये एक सेल ऑर्गॅनेल आहे, कोण, लायसोझोम. काय रिलीज करणार आहे, कोणता, हायड्रोलायटिक एन्झाइम्स. एस्पेशली सांगा कोणता रिलीज होईल, न्यूक्लियस. न्यूक्लिक ऍसिडला ब्रेक करणारा एन्झाइम न्यूक्लियेज, राईट ना. मग मला सांगा, न्यूक्लिक ऍसिड जर का न्यूक्लियस जर का एन्झाइम रिलीज झाला, तर आरएनएचं जे काही जेनेटिक मटेरियल असतं तेच डेड होऊन जाणार आहे. म्हणजे अल्टिमेटली व्हायरसच डेड होऊन जाणार आहे. तर त्यासाठी इथं अशा प्रकारे काय केली जाणार आहे, की स्पेसिफिकली जी नॉर्मल सेल असणार आहे, त्या नॉर्मल सेलला अशा प्रकारे टिप दिली जाते, राईट ना, की भाई बॉडीमध्ये कोण आलाय, व्हायरस आलाय. आता आम्ही तर बेसिकली इन्फेक्टेड झालेलो आहोत, आम्ही स्वतःला वाचू शकलो नाही. बट आता आम्ही तुम्हाला टिप देतोय, स्टिम्युलेशन देतोय, की काय फॉर्म करा, टिप फॉर्म करा. अंडरस्टँड होतंय? तुम्ही बेसिकली खूप वेळा असं पाहिलं असेल बघा,
कधी कधी शोले मूवी मध्ये पण तुम्हाला बेसिकली असं तुम्ही शोले पिक्चरचं जे गाव होतं ते गंगापूर होतं ना, गंगापूर समथिंग लाईक बेसिकली असं काहीतरी गावाचं नाव होतं बघा. तर कधी कधी शेतकरी जे असणार आहेत किंवा गावातील लोक असणार आहेत काय करणार आहेत, रानामध्ये जर काय काम करत असतील तर बेसिकली काम करताना घोड्यांचा तकडाक तकडाक जर आवाज आला, राईट ना, तर त्याच्यामध्ये 4 लोक असतील तर 2-3 लोकांना काय करते, गब्बर पकडायचा, सांबा पकडायचा, त्यातला एका दुसरं पळत जायचं कुठं, गावामध्ये बोंबलं सांगायचं, राईट ना, बागो बागो कोण आहे, गब्बर आया आहे. सिमिलर केसमध्ये मेकॅनिझम आहे करे, थोडं कोरिलेट होते का तुम्हाला, समजतंय का? 3 लोकांना पकडले, एक लोक बेसिकली वाचलाय, तर तो एक काय करतोय की गावात जाऊन सगळ्यांना सांगतोय, म्हणजे काय करतोय की सगळ्यांना पर्टिक्युलरली थोडं अलर्ट करतोय की बाबा गब्बर आलेला आहे, आता स्वतःला वाचवा. तर ती मेकॅनिझम थोडंसं मला याच्यामध्ये जरा कनेक्ट झालं म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये जरा सांगून देतोय. इन जनरल मध्ये पण तीच कंडिशन होणार आहे, राईट ना. इन्फिडेंट पर्सन असेल तर पर्टिक्युलर काय असणार की अशा प्रकारे सेकंड पर्सनला तो काय करणार आहे की थोडंसं बेसिकली अवेअरनेससाठी आणणार आहे. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये पण ते मेकॅनिझम होतंय. म्हणजे मारता मारता एक सेल दुसऱ्या सेलला काय करते, प्रोटेक्ट करून जाताना बघायला भेटणार आहे. बॉडीचं एकदम जबरदस्त लेवलचं मेकॅनिझम काय करा की थोडंसं इथं माहित असून देत. क्लॅरिटी येते. सो टिप मध्ये काय असणार यांचं पहिलं मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. सो टिप काय असणार आहे, ट्रान्सलेशन इनिव्हेटरी प्रोटीन. आता हे पण माहित असायला पाहिजे बनतंय कोणामध्ये, व्हायरस इन्फेक्टेड सेल व्हायरसमध्ये काय का नॉर्मल सेलमध्ये. आन्सर काय असणार आहे, नॉर्मल सेलमध्ये. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झालेला आहे. चलो आता देन त्यानंतर या अल्फा इंटरफेरॉनचा मेकॅनिझम काय असतं हे तुम्हाला क्लिअर करून देतो. इन जनरल मध्ये अल्फा इंटरफेरॉन जे असणार आहेत ना, एखाद्या व्हायरस इन्फेक्टेड सेलमध्ये जर झाला असेल, राईट ना, व्हायरस इन्फेक्शन जर झालं असेल तर त्या केसमध्ये इन जनरल मध्ये फॉर एक्झाम्पल देतो बाळांनो, इथं व्हायरस इन्फेक्टेड मध्ये मी तुम्हाला एक मेकॅनिझम देऊन टाकतो बघा काय होणार आहे. इन जनरल मध्ये एक पर्सन जो असणार आहे, राईट ना, की ज्याला एक डिसीज झालेला आहे, राईट ना, व्हायरल डिसीज झालेला आहे, त्या डिसीजचं नाव सांगून देतो. इमॅजिन करा त्या पर्सनला झालाय एड्स. काय झालेलं आहे, एड्स. आता एड्स जर का बेसिकली आपण डिस्कस करायला गेलो, राईट ना, काय झालं बघा, आता अल्फा इंटरफेरॉनचं मेकॅनिझम कसं असणार आहे तुम्हाला सांगून देतो. समजा एक पर्सन आपण डिस्कस करतोय, कोणता असणार आहे, एड्स झालेला आहे. सो एड्स मध्ये मला सांगा की त्याला पर्टिक्युलरली जे इन्फेक्शन झाले कोणाचं झाले, HIV चं, राईट ना. तर काय झालंय, HIV आपला कोण आहे सांगा, एक व्हायरस आहे, राईट ना, व्हायरस होताना बघायला भेटणार आहे. तर या केसमध्ये कसं होतं माहितीये का, त्या पर्टिक्युलरली पर्सनची इम्युन सिस्टम सगळी डिफिशियंट होताना बघायला भेटणार आहे. म्हणून आपण या डिसीजला काय म्हणतो, इम्युनो डिफिशियन्सी, राईट ना, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी. अक्वायर्डचं मिनिंग समजतंय, बाहेरून आलेला आहे, बाय बर्थ असणार आहे का, नाही. त्यामुळे समजून घ्या, एड्स इज नॉट अ जेनेटिकल डिसऑर्डर और कॉन्जेनिटल डिसीज. इट्स अन काय असणार आहे, अक्वायर्ड डिसीज, जो बाहेरून बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी बेसिकली काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या, ओके ना. अक्वायर्ड इम्युनिटी बेसिकली अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम इथे झालेले आहे. आता या केसमध्ये काय होतंय की त्या पर्सनची जी इम्युन सिस्टम असणार आहे सगळी कोलॅप्स होऊन चाललेली आहे. टोटली काय असणार आहे, कोलॅप्स होताना बघायला भेटणार आहे. आता कोलॅप्स झाल्यामुळं या पर्सनला एक स्पेसिफिक काय होतं माहिती आहे का, कॅन्सर होऊन जातो बाळांनो. या पर्सनला आता कॅन्सर होणार आहे. तुम्ही समजून घ्या, पर्सन बेसिकली एड्सच्या केसमध्ये एड्सच्या व्हायरसनं जनरल फेजमध्ये जर घ्यायचं म्हणलं तर मरत नाही. तो मरतो कशा माहितीये का, अदर डिसीजेसमुळे. म्हणजे त्याला निमोनिया होणार आहे. त्याला डायजेस्टिव्ह सिस्टमची, रेस्पिरेटरी सिस्टमची, सर्क्युलेटरी सिस्टमची, नर्व्हस सिस्टमची, इम्युन सिस्टमच्या सगळ्या टाईपच्या म्हणजे सिस्टमच्या डिसीजेस स्वतःला चालू होताना बघायला भेटणार. बिकॉज ऑफ व्हॉट, वन थिंग, त्याची इम्युन सिस्टमच बेसिकली कोलॅप्स झालेली आहे. त्यामुळे इझिली याच्या बॉडीमध्ये काय होणार आहे की अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल्स होताना बघायला भेटणार आहे. आणि इथं त्याला जो कॅन्सर होतोय तो कॅन्सर ऍक्च्युअली होताना बघायला भेटणार आहे. कॅन्सरचं नाव पहिल्यांदा मेनली मेन्शन करतो. तर कॅन्सर बिकॉज कॅपोसी सार्कोमा. काय म्हणणार आहे, कॅपोसी सार्कोमा. ध्यानात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट बेसिकली मी तुम्हाला डिसीजचं मेनली मेन्शन करून दिलेत. त्याच्याबद्दल इन जनरल मध्ये काय असणार आहे तुम्हाला, येस, इन्फेक्शन हे बघायला भेटणार आहे. आणि इन्फेक्शन जे होतंय, राईट ना, ते इन्फेक्शन इन जनरल मध्ये किंवा हा जो कॅन्सर असणार आहे तो सार्कोमा वर्ड जो रिप्रेझेंट केला जातोय इज नथिंग बट, हा जो कॅन्सर आहे हा आपल्या स्पेसिफिकली एका टिश्यूचा कॅन्सर आहे. दॅट कॅन्सर और दॅट टिश्यू वी कॉल्ड एज अ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचा काय असणार आहे बाळांनो, हा कॅन्सर होताना बघायला भेटणार आहे. ऑलवेज ध्यानात ठेवून घ्या. जर विचारलं गेलं तर कोणतं स्पेसिफिकली असणार आहे, कॅपोसी सार्कोमा एक कॅन्सर आहे बाळांनो. ओके, कॅन्सर येताना बघायला भेटणार आहे. तर या केसमध्ये कॅन्सर झालेलं आहे. आता म्हणजे बघा ते पर्सनची काय अवस्था झाली असणार. पहिल्यांदा तरी एड्स झालेले, इम्युन सिस्टम सगळी कोलॅप्स झालेले, प्लस त्याला काय झाला, कॅन्सर झाला. म्हणजे एक बेसिकली छोटा काय डिसीज नव्हता, एकदम भला मोठा डिसीज झालाय. त्याच्यावरती अजून एक मोठा डिसीज झालेला आहे. तर या केसमध्ये आपण या पर्सनला वाचू शकत नाहीये. एड्स झाला म्हणजे कन्फर्म तो मरणारच आहे. आणि इव्हन त्याच्यामध्ये कॅप्युलर सारखं झालंय म्हणजे नक्कीच त्याची अजून लाईफस्टाईल कशी होणार आहे, कमी होताना बघायला भेटणार आहे. बट याला बेसिकली थोडंसं प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो माहितीये का, की स्पेसिफिकली अल्फा इंटरफेरॉनची काय करतो माहितीये का, ट्रीटमेंट देतो. काय करतो,
अल्फा इंटरफेरॉनची काय असणार आहे, आपण ट्रीटमेंट देतो इन द फॉर्म ऑफ एक बेसिकली आपण म्हणजे मेडिसिन आपण याच्यामध्ये जस्ट लाईक बेसिकली यूज करतो. आणि ते जे मेडिसिन बेसिकली होतं ना ते एक बायोलॉजिकल मॉडिफाईड रिस्पॉन्स मॉडिफायर काय असणार रिस्पॉन्स म्हणून येताना बघायला भेटणार बायोलॉजिकल मॉडिफाईड रिस्पॉन्स. आता ह्याचा रेफरन्स कुठे दिला ते सांगतो. कॅन्सर ओपन करा, कॅन्सरचा टॉपिक ओपन करा एनसीईआरटी मध्ये. ओके, तुम्हाला यांच्यामध्ये हे जे वर्ड्स आहेत ना कंपल्सरी माहित असायला पाहिजेत, कारण की याच्यावरचा क्वेश्चन डेफिनेटली तुमचा काय असणार आहे त्यांना बघायला भेटणार आहे. बघा पेज नंबर असणार आहे 142, पेज नंबर 142. लास्ट काय असणार आहे माहिती आहे का, की सेकंड लाईन बघा. राईट, काय सांगितलंय, आणि टॉपिक तुम्ही कोणामध्ये ट्रीटमेंट मध्ये बघताय. राईट ना, ट्रीटमेंट कधी दिली जाते, इन्फेक्शन नंतर ना काय इन्फेक्शनच्या अगोदर. राईट ना, असं कोण नाही ना का ट्रीटमेंट अगोदरच दिली. इन्फेक्शनच्या अगोदर काय घेतलं जातं, प्रिकॉशन दिलं जातं ना. राईट ना, पहिले प्रिकॉशन घेतलं जातंय. जर काही इन्फेक्शन झालं तर ट्रीटमेंट दिली जाणार आहे. सो ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला मेनली मेशन वर्ड दिलेले आहेत. काय केलं जाणार आहे बाळांनो, देअर फॉर द पेशंट आर गिव्हन सबस्टन्स कॉल्ड एज अ बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्स सच एज काय असणार आहे अल्फा इंटरफेरॉन्स विच काय असणार आहे ऍक्टिव्हेट देअर इम्युन सिस्टम अँड हेल्प्स इन काय असणार डिस्ट्रॉइंग द ट्युमर. अंडरस्टँड होतंय. सो मला सांगा ट्युमर इज नथिंग बट कॅन्सरच्या केसमध्ये झाले असणार आहे. तर कॅपोसिस सार्कोमा जो झाला असणार आहे त्या केसमध्ये त्या पर्सनला आपण काय दिलं, अल्फा इंटरफेरॉनची ट्रीटमेंट ऍज अ व्हॉट बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. राईट ना, तर हे ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. काय मी लिमिशन करूया, येस बायोलॉजिकल बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. ओके, ही कंडिशन तुम्हाला बेसिकली माहित असायला पाहिजे. आता कंटेंट जर डिस्कस करायचं तर एनसीईआरटी मधला आहे, बट कनेक्शन कुठून आलं बघा, इनंट इम्युनिटी मधूनच आपण डिस्कस करून घेतलं. तर अशा काही केसेसमध्ये काय येणार की तुम्हाला मेनली कंटेंट होताना बघायला किंवा तुम्हाला माहित असायला पाहिजे की कशा प्रकारे वर्क करताना बघायला भेटणार आहे. आणि क्वेश्चन सांगतो तुमच्या बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफाईड वरती बनतो बाळांनो. ठीक आहे ना, याचं कनेक्शन कुठं कसं असणार आहे माहित असायला पाहिजे. फर्दर आपण जर नेक्स्ट वन जर घेतला तर इथं काय असणार आहे बीटा इंटरफेरॉन पण बघायला भेटतात. आता बीटा इंटरफेरॉन जे असणार आहेत ना ते एक एक ऍटोइम्युन काय असणार डिसऑर्डर येताना बघायला भेटणार आहे. एक न्यूरोलॉजिकल बेसिकली काय असणार आहे तुम्हाला डिसीज मेनली मेन्शन करून घेतो. राईट ना, सो त्या केसेसमध्ये काय असणार आहे बघा, तुम्ही जर का पीपीटी ओपन करून बघितलं असेल तर मी तुम्हाला एक मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा एक डिसीज सांगितलं असेल बघा. जरा ठेवून घ्या, इथं काय असणार आहे सांगून देतो बघा. हा जो बेसिकली आपण काय असणार आहे बीटा इंटरफेरॉनची जी ऍक्शन असणार आहे ती कुठं असणार सांगून देतो बघा. एक टाइपचा ऍटोइम्युन डिसऑर्डर आहे, ऍटो इम्युन डिसऑर्डर. त्याचं नाव येताना बघायला भेटणार आहे मल्टिपल स्क्लेरोसिस. काय असणार आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस. ओके, मल्टिपल स्क्लेरोसिस. आता याच्यामध्ये काय होतं ऍक्च्युअल मध्ये, इथं जे स्पेसिफिकली ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स याचं प्रोसेस जे होताना बघायला भेटणार आहे इन्फॉर्मेशन, ते ट्रान्समिशन कसं होतं स्लो डाऊन होताना बघायला भेटणार आहे. काय होणार आहे, स्लो डाऊन. इथं काय होतं नीट समजून घ्या. ऍक्च्युअल मध्ये ज्या ज्या वेळी बेसिकली ऍटोमिक डिसऑर्डर होतो आपल्याच इम्युन सेल्स, राईट ना, आपल्याच इम्युन सेल्स आपल्याच अगेन्स्ट काय असणार वर्क करताना बघायला भेटणार आहे. एनसीईआरटी मध्ये तुम्ही जर का ऍक्टिव्ह इम्युनिटी पॅसिव्ह इम्युनिटी वॅक्सिनेशन ऍलर्जीचा टॉपिक जर घेतला तर त्याचा एक टॉपिक देऊन टाकलाय कोणता ऍटोमिक डिसऑर्डर. आणि बेस्ट एक्झाम्पल एक त्याच्यामध्ये देऊन टाकले रुमेटॅड अर्थरायटिस. भेटले काय असं दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये, दिलंय काय दिलंय रुमेटॅड अर्थरायटिस. तर ते मेनली मेन्शन करून दिलंय. बट त्याच्यामध्ये कंटेंट थोडासा रीड जर आपण केला ना तर इझिली अंडरस्टँड होऊन जाईल की ऍटोमिक डिसऑर्डर इज नथिंग बट व्हॉट. राईट ना, तर इथं बेसिकली आपलीच इम्युन सिस्टम आपल्याच अगेन्स्ट काय असणार वर्क करताना बघायला भेटणार आहे. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो ना बाळांनो तर काय होतं बघा की हे जे बेसिकली ऍटोमिक डिसऑर्डर्स मध्ये इन जनरल मध्ये असं सांगितलं जातं की जर का हा तुमचा काय असणार न्यूरॉन जर का डिस्कस केला. राईट ना, हा काय असणार आपला न्यूरॉन आणि त्याच्यावरती काय असणार एक्झॉन. एक्झॉनच्या वरती काय असणार एक स्पेसिफिक तुमचं मायलिन शीथ बेसिकली असं येताना बघायला भेटणार. राईट ना, सो आपण हा न्यूरॉन कोणता कन्सिडर करतो, मायलिनेटेड न्यूरॉन. अरे सॉर नो, राईट ना. आता ह्या न्यूरॉनच्या मायलिनेशन वरती, मायलिन कशाने बनले रे, मायलिनेशन इज प्रोड्युस्ड बाय द वॉट, बाय काय कॉम्पोजिशन काय असणार आहे, फॉस्फोलिपिड आहे. राईट ना, फॉस्फोलिपिड येताना बघायला भेटणार आहे. आता फॉस्फोलिपिड वरती काय होतं बाळांनो की या टाइपचे आपले स्पेसिफिकली कोण अटॅच होताना बघायला भेटणार आहेत, अँटीबॉडीज. आणि अँटीबॉडीज काय करतात की तुमचं मायलिन शीथ डिस्ट्रॉय करायला चालू करतात. आता इमॅजिन करा मायलिन शीथ जर का डिस्ट्रॉय जर व्हायला लागलं तर इम्पल्स बेसिकली जो असणार आहे तो बेसिकली स्लो जाणार का फास्ट जाणार आहे, स्लो जाणार ना.
बिकॉज आपण डिस्कस केलेलं आहे, जो बेसिकली न्यूरॉन मायलिनेटेड असतो त्यांच्यामध्ये जम्पिंग फॉर्म मध्ये काय असणार आहे, इम्पल्स ट्रान्समिशन होताना बघायला भेटणार आहे. मग इथे जे बेसिकली ट्रान्समिशन असते ते स्लो डाऊन होते आणि मग आपल्या बेसिकली बॉडीच्या नर्वस सिस्टमच्या अकॉर्डिंग जे काही फंक्शन होताना बघायला भेटणार आहे, ते पण इव्हन स्लो डाऊन होताना बघायला भेटणार आहे. आणि याचमुळे जो डिसीज आपल्याला मध्ये होतो तो कोणता असणार आहे, मल्टिपल स्क्लेरॉसिस. सो मी आतापर्यंत तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली ऑटोइम्युन डिसऑर्डर मध्ये लिस्ट बनवून सांगितलेली. ती लिस्ट काय बनवलेली आहे की नाही तुमच्याकडे, राईट ना. आता त्याच्यामध्ये एक डिसीजचं नाव इन्क्लूड करून घ्या, मल्टिपल स्क्लेरोसिस रिलेटेड टू व्हॉट, नर्वस सिस्टम. आता जर का मला याच्यामध्ये काय करायचे, मेनली रिस्पॉन्सिबल कोण आहेत, अँटीबॉडीज बेसिकली काय असणार आहे आपल्यासाठी प्रॉब्लेम करताना बघायला भेटणार आहेत. सो अँटीबॉडीजला ओव्हरकम करण्यासाठी आपण कोणाला देतो, बीटा इंटरफेरॉन्स. आणि बीटा इंटरफेरॉन्स काय करतात की जे अँटीबॉडीचे ऍक्शन आपल्यावरती निगेटिव्हली होते त्याला रिमूव्ह करणार आहेत आणि याची ट्रीटमेंट कम्प्लीट करून पॉझिटिव्हली इम्पॅक्ट देताना बघायला भेटणार आहेत. सो दिस इज द यूज ऑफ काय असणार आहे, बीटा इंटरफेरॉन्स इन एवर काय असणार, ऑटोइम्युन डिसऑर्डर ट्रीटमेंट मध्ये येताना बघायला भेटणार आहेत. दॅट्स इट. हा सिंपल साधा टॉपिक काय केला की मेनली मेन्शन करून दिलेला आहे. क्लॅरिटी येते. सो याच्यामध्ये इंटरफेरॉन जर का बेसिक लेवलला जर सांगायचे म्हटले तर हे कोणामधून रिलीज होणार आहे ते माहित असायला पाहिजे. रिलीज फ्रॉम द व्हायरस इन्फेक्टेड सेल, नॉट अदर बेसिकली बॅक्टेरियल और फंगल और प्रोटोझोल इन्फेक्टेड सेल. सेकंड थिंग, हे जे प्रोटीन असणार आहेत ग्लायकोप्रोटीनेशियस बेसिकली फॅक्टर येताना बघायला भेटणार आहेत. ह्यांच्या स्टिम्युलेशनमुळे, इंटरफेरॉनच्या स्टिम्युलेशनमुळे काय रिलीज होताना बघायला भेटणार आहेत, टिप. आणि यांचा दोन ठिकाणी आपण यूज बघितला, एक तर बेसिकली येस कॅपोसिस सार्कोमाच्या ट्रीटमेंटमध्ये आणि सेकंड ऑटोइम्युन डिसऑर्डर मल्टिपल स्क्लेरोसिसच्या केसमध्ये. तर हे 5 पॉईंट तुम्हाला कंपल्सरी त्याच्यामध्ये माहित असायला पाहिजेत की जे तुम्हाला इन जनरल फॉर्म मध्ये नीट लेवलचा क्वेश्चन जर म्हणला तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, और याच्यावरती अजून डिटेलमध्ये क्वेश्चन जर म्हणला तर त्यावेळी पण तुम्ही याला आरामात अटेम्प्ट करू शकता. क्लिअर झाला बाळांनो टॉपिक हा? येस, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, इनंट इम्युनिटी. येस, इज देअर एनी डाऊट? कोणाला काय डाऊट असतील तर बिंदास विचारा याच्यामध्ये बाळांनो. याच्यामध्ये काय केलं जातं बाळांनो की स्पेसिफिकली जो तुमचा इथं व्हायरस जो असणार आहे, राईट ना, व्हायरस काय करणार आहे की पर्टिक्युलरली तुम्हाला इन्फेक्शन कॉज करून आणखीन जास्त काय करणार आहे की डिसीजची इम्युन सिस्टम असणार ते डिप्रेस करताना बघायला भेटणार आहे. आता इथे ज्यावेळी मी बायोलॉजिकल मॉडिफायर ज्यावेळी मी युज करतोय ना, तर तो काय करणार आहे माहितीये का, ज्या पर्सनची आता इमॅजिन करा इथं कुठे ना कुठेतरी अनकंट्रोल ऑफ ग्रोथ चाललेली आहे आणि अनकंट्रोल ग्रोथ जी बेसिकली कॅन्सरस सेलची असणार आहे ते कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करते. मग इथं समटाइम्स काय होतं की आपल्या बॉडीमधल्या काही सेल्स असतात त्याच्यामध्ये स्पेशली जर का नेबरिंग सेल असतील किंवा पर्टिक्युलरली जर का इम्युन सेल असतील तर त्या इम्युन सेल काय करतात माहितीये का की आपल्यामध्ये दुसऱ्या सेलमध्ये डिफरन्शिएटच करायला लागत नाही. त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक फीचर्स एकदम स्किप होऊन जातं. आता मला सांग, बॉडीमध्ये जर काही नॉर्मल सेल आहे आणि पॅथोजन जर आला असेल तर आपली सेल दुसऱ्या सेलला बेसिकली आयडेंटिफाय करून त्याला मारून टाकल ना. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये अनकंट्रोल ग्रोथ जर का एखाद्या सेलची होत असेल तर ते पण आयडेंटिफाय करणार आहे. प्रॉब्लेम काय झाला, या नॉर्मल सेलमध्ये ते कॅरेक्टरिस्टिक फीचर स्किप झालेलं आहे. इम्युनॉलॉजिकल जो बेसिकली रिस्पॉन्स आहे तोच स्किप झालेला आहे. पण ज्यावेळी आपण पर्टिक्युलर अल्फा इंटरफेरॉनला टाकतो ऍज अ बायोलॉजिकल मॉडिफायर, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की इम्युन सिस्टमची जी इम्युनिटी स्किप झालेली आहे तिला पुन्हा रिजनरेट करतोय. बायोलॉजिकली इथे आपण काय केलं की एक पर्टिक्युलर मॉडिफायर टाकलेला आहे की जो आता काय करणार आहे, मॉडिफाईड करली जाणार आहे तुमच्या त्या सेलला ज्याच्यामध्ये इम्युन सिस्टमची डिफिशियन्सी झालेली आहे. तर ती सेल पुन्हा ऍक्टिव्हेट होणार आहे आणि पुन्हा काय असणार, मेकॅनिझम परफॉर्म करून देताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले. सो इथं मॉडिफाईड झालेले सेल्स मॉडिफाईड केल्या जाणार आहेत इम्युन सेल्सला आपल्या, ज्या व्हायरसच्या अगेन्स्ट और कॅन्सर सेलच्या अगेन्स्ट काय करते की वर्क करतील. क्लिअर होतंय? सो दिस इज द पॉइंट ऑफ दिस काय असणार आहे बेसिकली टॉपिक. क्लिअर होतो इथपर्यंत? येस. नाव वी विल स्टार्ट द न्यू टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे, अक्वायर्ड इम्युनिटी. राईट ना. सेकंड टॉपिक याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेत. खूप इंटरेस्टिंग आणि खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला यांच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, एनसीईआरटी क्लिअर झाली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण की याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड अक्वायर्ड इम्युनिटीचा पहिला जो टॉपिक दिलेला आहे, पहिला जो एक दोन पॅराग्राफ मध्ये दिलेत ना, हे स्ट्रेट फॉरवर्ड काय असणार, क्वेश्चन बनवून देताना बघायला भेटणार आहे. बघा याच्यामध्ये मी मेनली मेन्शन काय करून घेतोय, अक्वायर्ड इम्युनिटी बद्दल आपण इथे डिस्कस करतोय. अक्वायर्ड इम्युनिटी. ओके. अक्वायर्ड इम्युनिटी मेनली जर डिस्कस करायचं म्हटले तर माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, सांगा पहिल्यांदा कोणती टाईपची स्पेसिफिकली इम्युनिटी म्हणजे कोणती डिफेन्स लाईन बेसिकली प्रोव्हाइड करणार आहे. थर्ड लाईन डिफेन्स बेसिकली काय असणार आहे याच्यामध्ये प्रोव्हाइड होताना बघायला भेटणार आहे आपल्याला अक्वायर्ड इम्युनिटीच्या अंडर, राईट. सो इट गिव्स थर्ड लाईन डिफेन्स, राईट. देन सांगा ही टाईपची कशी असणार, अक्वायर्ड म्हणजे कोणती झाली, बाय बर्थ और आफ्टर दी बर्थ. आफ्टर दी बर्थ येताना बघायला भेटणार आहे, राईट. देन त्यानंतर ना एक टाईपची हिला आपण अजून एक नाव दिलेलं कशी असणार आहे, अडॅप्टिव्ह. अरे सर नो,
अडॅप्टिव्ह येताना बघायला भेटणार आहे. असं इम्पॉर्टंट वर्ड काय निघणार आहे सांगा? कसे असणार? पॅथोजन. येस, पॅथोजन स्पेसिफिक येताना बघायला भेटणार आहे. राईट. फर्दर डिस्कस करायला गेलो तर यामध्ये बेसिकली मेकॅनिझमचे परफॉर्म केले जाणार आहे ऑन द बेसिस ऑफ, जर मेनली मेन्शन करायला गेलो तर अकॉर्ड इम्युनिटीज वर्क्स ऑन काय असणार आहे? मेमरी. राईट ना. त्यांच्यासाठी क्लिअरली वर्ड यूज करते की ऑन द बेसिस ऑफ काय असणार? वर्क ऑन द बेसिस ऑफ मेमरी. मेमरी यांच्यामध्ये खूप सारा मॅटर करताना बघायला भेटणार आहे, बिकॉज जेव्हा कधी बेसिकली एखादा जर का पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करतो, फर्स्ट टाइम काउंटर त्याचा जो असणार आहे तो ऑलवेज बेसिकली काय केला जाणार आहे की बॉडीमध्ये सेव्ह केला जाणार आहे. मेमरीच्या फॉर्म मध्ये बेसिकली काय केलं जाणार, त्याला सेव्ह करताना बघितलं जाणार आहे. सो वर्क ऑन काय असणार आहे? वर्क ऑन द बेसिस ऑफ मेमरी. ओके. मेमरी बेसवरती काय असणार आहे फंक्शन होताना बघायला भेटणार आहे. फाउंड ओनली इन सगळा कोणामध्ये असणार आहे? वर्टिब्रेट्स मध्ये बघायला भेटणार आहे. फाउंड ओनली इन काय असणार आहे? वर्टिब्रेट्स. आणि याच्या अंडर बेसिकली दोन टाईपच्या सेल बघायला भेटतात. कोणकोणत्या? येस, राईट ना. सो इथं आपण बेसिकली काय असणार आहे? प्रेझेन्स ऑफ टी सेल्स अँड बी सेल्स. क्लॅरिटी येते? कोणते असणार आहे? टी सेल्स अँड बी सेल्स. ही एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला अकॉर्ड इम्युनिटी बद्दल माहित असणं गरजेचं आहे. ओके. आता या केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर थोडा युनिक पॉईंट्स बघायच्या मध्ये काय निघणार आहेत. इन जनरल मध्ये अक्वायर्ड इम्युनिटी जी बेसिकली मेमरीच्या बेस्ट वरती वर्क करताना बघायला भेटणार आहेत. या मेमरीला बेसिकली एनहान्स करण्यासाठी आपल्या अक्वायर्ड इम्युनिटी मधली जी बेसिकली टी सेल असते आणि बी सेल असते, तिचे टी सेलचे ऑलमोस्ट 10 मिलियन टाइप्स आहेत बाळून आपल्याकडे. आपल्या बॉडीमध्ये टी सेलचे किती टाइप्स आहेत? 10 मिलियन्स. जस्ट इमॅजिन करा, 10 मिलियन्सच्या टाइप्स फक्त काय सगळे तुमच्या इथे बघायला भेटणार आहेत. 10 मिलियन काय असणार आहे? टाइप्स ऑफ बेसिकली काय असणार आहे? टी सेल्स बघायला भेटणार आहेत. आणि ऑलमोस्ट 1 मिलियन टाइप्स ऑफ काय असणार आहे? बी सेल्स बघायला भेटणार. टाइप्स ऑफ काय असणार आहे? बेसिकली बी सेल्स बघायला भेटणार आहेत. सो जस्ट इमॅजिन करा, बॉडीमध्ये फक्त टाइप मेनली मेन्शन करून घेतोय. तुम्ही बघता डब्ल्यूबीसी मध्ये जर डिस्कस करायला गेलो, आपल्या ब्लड सेल मध्ये घ्या, सगळे आरबीसी एकसारखे आहेत. काय चेंजेस आहेत त्याच्यामध्ये? नाही, सगळ्या एकसारखे आहेत. प्लेटलेट्स सगळ्या एकसारखे आहेत. बट डब्ल्यूबीसी मध्ये एंटर केले तर पुन्हा दोन टाईपच्या बनल्यात. ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. देन त्यानंतर ना ग्रॅन्युलोसाइट्स ज्या असणार आहेत त्यांच्यामध्ये ज्या बेसिकली 3 टाइप्स तुम्ही डिस्कस करताय. पहिला कोणता असणार आहे? ऍसिडोफिल. सगळ्या ऍसिडोफिल एकसारखे आहेत. सगळ्या ऍसिडोफिल एकसारखे आहेत. सगळ्या बेसोफिल पण एकसारखे आहेत. आणि सगळ्या बेसिकली काय न्यूट्रोफिल पण एकसारख्याच आहेत. त्यात काही व्हेरिएशन नाही. बट जसं तुम्ही काय केलं, अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये घेतलं, पुन्हा त्याचे दोन टाईप पडलेत. पहिला कोणता टाईप असणार आहे? मोनोसाइट्स. राईट ना. मग सगळ्या मोनोसाइट्स एकसारखे आहेत बाळांनो. बट सगळ्या लिम्पोसाइट एकसारखे आहेत का? नाहीत. लिम्पोसाइट मध्ये पण व्हेरिएशन आलं, त्यांच्यामध्ये पण दोन टाईप पडले. कोणता टाईप पडला बघा याच्यामध्ये? येस, बी लिम्पोसाइट्स. आणि काय असणार आहे? टी लिम्पोसाइट. आणि अजून एक टाईप आपण स्टडी केला, एनके सेल. मग मला सांगा, या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो तर एनके सेल तर सगळ्या एनके सेल एक टाईपचे आहेत. बट बी लिम्पोसाइट सगळ्या एकसारखेच आहेत का? नाहीयेत. बी लिम्पोसाइट मध्ये काही सेल रिस्पॉन्सिबल असतात अँटीबॉडीचं प्रोडक्शन करण्यासाठी, आणि काही सेल रिस्पॉन्सिबल आहेत मेमरी बेसिकली काय असणार, स्टोअर करून ठेवण्यासाठी. अशा बेसिकली डिफरंट डिफरंट टाईपच्या वेळेला तर बी लिम्पोसाइट्स मध्ये किती टाईप बघायला भेटणार आहेत? 1 मिलियन टाइप्स आहेत बाळांनो. 1 मिलियन टाइप. याचं रिझन काय तुम्हाला सांगून देईन, पण इथे समजून घ्या किती टाइप्स 1 मिलियन टाइप्स मध्ये. आता देन त्यानंतर तुम्ही कोणामध्ये एंट्री करताय की बेसिकली टी सेल्स मध्ये. टी सेल्स मध्ये जर स्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर टी सेल, टी लिम्फोसाइट्स पण एका टाइपच्या नाहीत. त्याच्यामध्ये पण पुन्हा आपण 4 टाइप स्पेशली स्टडी केलेत. टी मेमरी, टी सप्रेसर, टी हेल्पर आणि टी किलर. 4 टाइपच्या बेसिकली आपण स्टडी करतोय. बट ओव्हरऑल जर घ्यायचं म्हटलं तर टी सेल्स ऑलमोस्ट किती 10 मिलियन टाइप्स. आता 10 मिलियन टाइप्स त्यांच्यामध्ये नंबर किती असेल इमॅजिन करा. आपण आरबीसी फक्त एक टाईपचा बघतोय, तर 100 ml मध्ये आपण त्याचा नंबर किती पडलेला? 5 to 5.5 मिलियन बेसिकली तुम्हाला बेसिकली बघायला भेटत होता. राईट ना. इमेजिन करा, जर का स्पेसिफिकली ह्या टी सेल्स असणार आहेत, इतक्या टाइप्स मध्ये असणार आहेत, तर त्यांचा नंबर किती असणार? आता याचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजून घ्या, अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग्स इतकं सगळं भेटल्यानंतर ना तुम्हाला कुठे ना कुठेतरी बेसिकली असं असं वाटत नाही का की आपल्या बेसिकली अक्वायर्ड इम्युनिटी डायव्हर्सिटी? अरे आहे की नाही?
डायव्हर्सिटी आहे ना. सो प्रॉपर्टी एक नवीन याच्यातून मी बेसिकली बाहेर काढून देतो तुम्हाला. काय असणार आहे? डायव्हर्सिटीची. ही डायव्हर्सिटी अजून कुठेही तुम्हाला बघायला भेटत नाही बाळांनो. ही फक्त आणि फक्त कोणामध्ये? आपल्या अकॉर्ड मध्ये बघायला भेटणार आहे. म्हणून हा एक सेकंड पॉईंट आपण याच्यामध्ये काय करूया? मेनली मेन्शन करून घेऊया. येस, अकॉर्ड मध्ये काय बघायला भेटणार तुम्हाला याच्यामध्ये? डायव्हर्सिटी असणार आहे बाळांनो. डायव्हर्सिटी मी अगोदर जर सांगितलं तुम्हाला कळला नसता. पण आता बेसिकली तुम्हाला हे बेसिकली नंबर ऑफ सेल वरून सांगितलं तेव्हा तुम्हाला कळते की बाबा यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? डायव्हर्सिटी. नंबर ऑफ सेल्स डिफरंट डिफरंट टाईपच्या येताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. सो हे प्रॉपर्टीज बेसिकली काय करा की अकॉर्ड इम्युनिटीचे एन्सर्टी रिलेटेड जे दिले ते पण माहित असू देत. आणि इव्हन काय करू शकतो आपण बेसिकली ज्या अंडरस्टँडिंग लेवलला घेतोय टेक्निकली ज्या कन्सेप्ट याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करून घेतलेत त्या पण याच्यामध्ये आपण अंडरस्टँड करून घेऊ शकतो. अंडरस्टँड होतोय सगळे पॉईंट्स. सो व्यवस्थित पद्धतीने अक्वायर्ड इम्युनिटीचे प्रॉपर्टीज इन डिटेलमध्ये तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. सो प्रॉपर्टी इथं मेनली मी मेन्शन करून टाकलेत. नाव वी विल स्टडी हाऊ अक्वायर्ड इम्युनिटी वर्क. राईट ना. अक्वायर्ड इम्युनिटी कशी वर्क करते ना याच्याबद्दल आपण काय करू की थोडंसं मेनली समजून घेऊया. एनसीईआरटीनं पहिल्यांदा एक छोटासा पॅराग्राफ दिलाय. तो छोटासा पॅराग्राफ मी पहिल्यांदा रीड करून दाखवतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बघा याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करून टाकलेले. तुम्ही जर बघायला गेला तर काय दिलंय बघा. अक्वायर्ड इम्युनिटी ऑन द अदर हँड इज पॅथोजन स्पेसिफिक. पहिला इम्पॉर्टंट वर्ड निघाला आपला बाहेर. राईट. सो आपण याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले. सेकंड काय दिलंय बघा. इट इज कॅरेक्टराइज बाय द मेमरी. राईट ना. मेमरीच्या बेसिसवरती वर्क करताना बघायला भेटणार आहे. आता सिंपल साधा क्वेश्चन आपण डिस्कस केला. मला सांगा बॉडीमध्ये जो व्हायरस एंटर करणार आहे, पॅथोजन एंटर करणार आहे, किंवा बॅक्टेरिया असेल, फंगल असेल, त्याचा एक टाईप आहे का मल्टिपल टाइप्स आहेत रे? पूर्ण वर्षभरामध्ये मला सांगा ऍटलीस्ट सर्दी 2-3 वेळा तर तुम्हाला होतच असणार आहे. मग मला सांगा एकदा सर्दी झाली त्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल काय करता की तुम्ही अँटीबॉडी तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतात. तुम्ही स्वतः बनवताय किंवा तुम्ही बाहेरून पॅसिव्ह अँटीबॉडीज घेतायत. राईट ना. तुम्ही बेसिकली येस ना सिट्रिझिन घेतली तर सिट्रिझिन एक काय अँटीव्हायरल बेसिकली ड्रग आहे बाळांनो. नीट समजून घ्या. सिट्रिझिन ज्यावेळी तुम्ही घेताय तुम्ही बेसिकली सर्दीसाठी घेताय. सर्दी होती तुमच्या बेसिकली का व्हायरसमुळे. व्हायरसचं नाव माहिती आहे? सिंपल साधा बाळांनो. एनसीडी ओपन करा. एनसीडीच्या बाहेर कुठे जायची गरज नाही. तुम्हाला पेज नंबर सांगू देतो बघा. इथं बघायला भेटेल 131 पेज नंबर आहे. 131 वरती तुम्हाला बेसिकली काय दिलं बघा. कॉमन कोल्ड दिलेलं आहे. तर कॉमन कोल्डच्या पहिल्याच लाईन मध्ये बेसिकली एक वर्ड दिलाय बघा. रायनो व्हायरस म्हणून. भेटलं? काय एनसीडीच्या बाहेर जायची गरज नाही. एनसीडीच्या आत सगळा कंटेंट असणार आहे. रायनो व्हायरस तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो रायनो व्हायरस कॉस्ट कॉमन कोल्ड. मला सांगा रायनो व्हायरस तुम्हाला जेनेटिक मटेरियल माहिती आहे कसं असतं? जेनेटिक मटेरियल सिंगल स्टँडर्ड आरएनए बघायला भेटणार आहे. ओके ना. रायनो व्हायरस मध्ये ज्या कोणी बेसिकली अशा टाईपच्या तुम्हाला कॅटेगरी बघायला भेटणार आहेत ना. ऍक्च्युली हा बेसिकली रायनो व्हायरस बिलॉंग करतो रेट्रो व्हायरस मधून. रेट्रो व्हायरस एक फॅमिली आहे. पूर्ण एक ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये HIV व्हायरस पण येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. तुम्हाला ते बेसिकली थोडंसं आय थिंक मला वाटतं तुम्हाला व्हायरस बद्दल तुम्ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये स्टडी केलं असेल की रे. मग त्याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड, RNA, सिंगल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड DNA बद्दल स्टडी केला असेल ना. व्हायरसची काय की तुम्ही बेसिकली त्याच्यामध्ये ऍडिनो थोडे व्हायरस माहित असू द्यात. HIV व्हायरस, हर्पिस व्हायरस, ऍडिनो व्हायरस, रायनो व्हायरस. राईट ना. या टाईपच्या व्हायरसच्या बेसिस जेनेटिक मटेरियल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो सरांना विचार. राईट ना. की जे मदत करणार आहेत कुठे की तुम्हाला बेसिकली इन फ्युचर मध्ये आपले काही टॉपिक स्टडी करून घेण्यासाठी. नाही जर का समजले तर मी हे सांगायला मग. बट एक इन्फॉर्मेशन म्हणून मिळत झाला पाहिजे. का सांगू देतो बघा. HIV व्हायरस तुम्ही स्टडी करता. हर्पिस व्हायरस तुम्ही स्टडी करता. लिटल बिट आहे जास्त नाही. बट HIV व्हायरस तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करता. ऍडिनो व्हायरस बेसिकली तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करताय. आणि रायनो व्हायरस जो आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेतोय. सो ऍटलिस्ट या स्पेसिफिक आणि ते मला वाटतं प्लांट मध्ये इन्फेक्शन करण्यासाठी टोबॅको मोझॅक व्हायरस, कॉलिफ्लॉवर मोझॅक व्हायरस हे तुमच्या येताना बघायला भेटणार आहेत ना. सो त्यांच्याबद्दल पण बेसिक बेसिक एक काय माहिती पाहिजे की जेनेटिक मटेरियल कसं असतं. राईट ना. ही बेसिक लेवलला माहिती असतात. कॅप्सिड बद्दल एक इन्फॉर्मेशन माहित असू द्यात कारण की कॅप्सिड बद्दल डिटेलमध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन दिलेत. बरं कॅप्सिडचा सिंगल जो एक युनिट असते त्याला तुम्ही नाव काय देता? कॅप्सोमियर. राईट ना. सिंगल युनिट आहे. एक मोनोमर आहे. त्यावेळी खूप सारे मोनोमर्स ना. राईट ना. हे तुम्ही बेसिकली वर्ड स्टडी केलेले आहेत. मल्टिपल आले तर त्याला आपण काय म्हणणार आहे? पॉलिमर असणार आहेत. आणि पॉलिमर म्हणजे काय असणार आहे? कॅप्सिड बनताना बघायला भेटणार आहे. राईट ना. हे प्रॉपर्टीज बेसिकली माहित असू द्यात. फर्दर इथं मेनली मेन्शन काय करून दिले बघा की आता इथं जर रिस्पॉन्स डिस्कस जर करायचं म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये व्हायरल इन्फेक्शन नंबर ऑफ डिफरंट डिफरंट टाईपच्या व्हायरस असणार आहेत. नंबर ऑफ डिफरंट डिफरंट टाईपचे जर व्हायरस आलेत तर मला सांगा आता इमॅजिन करा सेम टाईपचा जर का व्हायरस सारखा सारखा जर इन्फेक्शन करत असेल तर सेम टाईपचे अँटीबॉडी पण रिलीज करू शकतो. सेम टाईपची आपली बेसिकली सेल तिथे रिस्पॉन्स करताना बघायला भेटणार आहे. बट ऑलवेज जर का बेसिकली व्हायरस डिफरंट डिफरंट टाईपचे असेल तर आपल्यामध्ये पण डिफेन्स मेकॅनिझमची डायव्हर्सिटी असायला पाहिजे. अरे सर नो. याचं मिनिंग सिंपल साधं तुम्हाला देऊन टाकतो बघा. आता इमॅजिन करा जर का स्पेसिफिकली एक जर का बेसिकली टेररिस्ट येतोय आपल्यावरती अटॅक करतोय कोणत्या AK-47 न. राईट ना. पहिल्यांदा समजा रायफलनं केलं तर रायफलनं केल्यानंतर आपण त्याला रेजिस्ट करण्यासाठी काय केलं माहिती शिल्ड घेतली नॉर्मल लेवलची. त्यानं आपला रेजिस्ट झाला.
पण आता सेकंड टाइम समजा त्याने AK-40 घेऊन आला तर आपली नॉर्मल शिल्ड मदत करणार आहे का आपल्याला? नाही. मग आपल्या शिल्ड मध्ये पण काय झालं पाहिजे? व्हेरिएशन आला पाहिजे, डायव्हर्सिटी आला पाहिजे. अरे अंडरस्टँड होतंय का? मग जसं वेपन असणार आहे तर त्याच्या अगेन्स्ट शिल्ड और इव्हन कसं प्रोटेक्टिव्ह फॉर्म पण कसा पाहिजे? एकदम डायव्हर्सिटी फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणून तुम्हाला डायव्हर्सिटी इतकी जास्त व्हरायटी मध्ये बघायला भेटणार आहे. बिकॉज या बेसिकली वर्ल्ड वाईड जर घ्यायचं म्हटलं तर बॅक्टेरियाचे नंबर ऑफ बेसिकली स्पेसिस आहेत. आणि त्याच्यामध्ये खतरनाक लेवलचे इन्फेक्शन कॉन करणारे नंबर ऑफ बेसिकली स्पेसिस असणार आहेत. मग त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टम पण व्हरायटी लेवलला पाहिजे. म्हणून डायव्हर्सिटी बेसिकली मेन मेन्शन करून दिली तुम्हाला. क्लॅरिटी येतं डायव्हर्सिटी का दिली एवढी? राईट ना? सर प्रॉपर्टी माहिती असू द्यात. फर्दर मेन मेन्शन काय केलंय बघा. आता हे वर्क कसं करतं बघा. सिंपल साध्या वर्ड्स मध्ये तुम्हाला मेन मेन्शन करून घेतो. दिस मीन्स वेन आवर बॉडी एन्काउंटर कोणता ना कोणत्या तरी बॉडीमध्ये ज्यावेळी पॅथोजन एंटर करणार आहे त्यावेळी काय होतंय? एन्काउंटर बाय द पॅथोजन फॉर द फर्स्ट टाइम. क्लॅरिटी येते? फर्स्ट टाइम बेसिकली एन्काउंटर होताना बघायला भेटणार आहे. इट प्रोड्यूस अ रिस्पॉन्स कॉल्ड एज अ प्रायमरी रिस्पॉन्स. बॉडीमध्ये जो रिस्पॉन्स येताना बघायला भेटणार कसा असणार आहे? प्रायमरी रिस्पॉन्स येताना बघायला भेटणार आहे विच इज लो इंटेन्सिटी. हे प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहेत बघा, समजून घ्या. लो इंटेन्सिटी असणार आहे आणि सबसिक्वेंट एन्काउंटर. आता सबसिक्वेंटचं मिनिंग काय म्हणतं? सेकंड एन्काउंटर. क्लॅरिटी येते? कधी कधी या वर्डचं मिनिंग समजत नाही आणि क्वेश्चनचा पण बेसिकली काय करतो माहितीये का? रॉंग करतो. समजलं नाही सर, क्वेश्चन मध्ये काय टाकलं मला कळलंच नाही. तर सबसिक्वेंटचं मिनिंग काय असणार आहे? सेकंड एन्काउंटर. तर सेकंड एन्काउंटर विथ द काय असणार आहे? सेम पॅथोजन. कंडिशन काय क्रिएट केली? सेम पॅथोजनची. तर त्या केसमध्ये इथं जी इंटेन्सिटी असणार आहे, राईट ना? बेसिकली तो कसा असणार आहे? हाय लेवलचा असणार आहे. आता हाय लेवलचा का बरं झाला? कारण की फर्स्ट एन्काउंटर ज्यावेळी झाला होता त्यावेळी त्या बॅक्टेरियाची, त्या व्हायरसची, त्या पॅथोजनची आपल्या बॉडीमध्ये काय क्रिएट झाली होती? मेमरी. अरे अंडरस्टँड होतंय? काय असणार आहे? मेमरी जनरेट झालेली आहे. तर ती कंडिशन आहेत. सेकंडरी और अनेम्नेस्टिक काय असणार? रिस्पॉन्स असणार आहे. राईट ना? क्विक रिस्पॉन्स येणार. अनेम्नेस्टिक म्हणजे काय असणार? क्विक रिस्पॉन्स, इमिजिएट रिस्पॉन्स असणार आहे. ही कंडिशन त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिली. आता इथे वेट नाही केला जाणार आहे. तर प्रॉपर्टी इथे मेनली मेन्शन करून दिली. दिस इज अस्क्राइब्ड टू द काय असणार आहे? मेनली इन फॅक्ट ऑफ काय असणार आहे? अवर बॉडी happens to have काय असणार आहे? मेमरी ऑफ द काय असणार आहे? फर्स्ट एन्काउंटर. राईट ना? So the primary and secondary immune response are carried out with the help of two special types of cells is nothing but काय असणार आहे? B lymphocytes and second one is a T lymphocytes. सो बघा याच्यामध्ये मेकॅनिझम कसं होतं, क्लॅरिटी येऊन देतो तुम्हाला. सिंपल साधी कंडिशन आहे. समजा इमेजिन करा की स्पेसिफिकली आपण इथे काय केलं माहिती आहे? एक पर्सन इथे कन्सिडर करतोय, राईट ना? इथं आपण बॉडी कन्सिडर केली. एक ह्युमनची काय असणार आहे? बॉडी आहे. ह्युमन बॉडी आपण डिस्कस करून घेतोय. आता याच्यामध्ये कंडिशन काय चालली नीट समजून घ्या. मी समजा एक काय घेतला माहिती आहे का? बॅक्टेरिया घेतला और एक पॅथोजन घेतला, राईट ना? पॅथोजन आपण इथे डिस्कस करून घेतोय. पॅथोजन जो असणार आहे तो बेसिकली काय असणार आहे? ए टाईपचा आपण डिस्कस करून घेतोय, राईट? आता पॅथोजन ए न आपल्या बॉडीवरती काय केलंय मला सांगा इथं? फर्स्ट एन्काउंटर झालेला आहे. अरे सॉर नो. फर्स्ट एन्काउंटर झालेला आहे, राईट ना? तर या पॅथोजनच्या अगेन्स्ट बॉडी काय करणार? रिस्पॉन्स करताना बघायला भेटणार आहे, राईट ना? तर याच्यामध्ये जी इंटेन्सिटी असणार आहे ती माझ्या सांगा कशी असणार आहे? राईट ना? पहिली गोष्ट म्हणजे बघा, रिस्पॉन्स जो येताना बघायला भेटणार आहे. रिस्पॉन्स जो येताना बघायला भेटणार तो डेफिनेटली रिस्पॉन्स येताना बघायला भेटणार तो कसा असणार आहे? स्लो असणार आहे. रिस्पॉन्स कसा आला? स्लो आला. कारण की या ए पॅथोजनची बॉडीच्या मध्ये कोणतीही मेमरी नव्हती. क्लॅरिटी येते? नाव याच्यामध्ये जो कसा असणार आहे याचा पर्टिक्युलरली आपण इंटेन्सिटी जी असणार आहे ती पण कशी असणार आहे? लो फॉर्म मध्ये असणार आहे. इंटेन्सिटी इंटेन्सिटी जी आपण डिस्कस करतो ती कशी असणार आहे? लो येताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टी क्लिअर होतात. पहिला म्हणजे काय असणार आहे? रिस्पॉन्स. म्हणजे त्याला रिस्पॉन्स देणं म्हणजे पर्टिक्युलरली रेजिस्ट करण्यासाठी, राईट ना? ते एकदम स्लो डाऊन होणार आहे. आणि सेकंड थिंग जो रिस्पॉन्स दिला जाणार आहे तो पण इव्हन कसा असणार आहे? इंटेन्सिटीनं एकदम लो अमाऊंट मध्ये असणार आहे. ही प्रॉपर्टी झाली. बट आता कंडिशन काय होते नीट समजून घ्या. हा जो बेसिकली पॅथोजन असणार आहे तो पॅथोजन सेम कंडिशन मध्ये मेनली मेन्शन करतोय ए पॅथोजनच आहे तुमचा. ए पॅथोजन इथे बेसिकली काय असणार आहे? येस, पर्टिक्युलरली इन्फेक्शन कॉज करायला चाललेलं आहे. तर आता मला सांगा हा जो बेसिकली एन्काउंटर असणार आहे तो डेफिनेटली कोणता झाला? सेकंड एन्काउंटर येताना बघायला भेटणार आहे. अरे सॉर नो, कोणता झाला? सेकंड एन्काउंटर. तर सेकंड एन्काउंटरच्या केसमध्ये मला सांगा या पॅथोजनची आपल्या बॉडीमध्ये काय बनली रे? मेमरी बनताना बघायला भेटणार आहे, राईट ना? काय बनली? मेमरी. अगेन्स्ट व्हॉट? अगेन्स्ट व्हॉट? विच पॅथोजन? ए पॅथोजन ना? मी BCDXYZ काय म्हणतोय का? नाही. कोणाच्या अगेन्स्ट बनली? ए पॅथोजनच्या अगेन्स्ट. सो ए पॅथोजनच्या अगेन्स्ट आपल्याकडे काय प्रेझेंट आहे? एक मेमरी प्रेझेंट आहे. आता मला सांगा सेम कंडिशन मध्ये सेकंड एन्काउंटर कोणत्या पॅथोजन झालाय? ए पॅथोजन झालेत. मग ऑब्व्हियसली आता बॉडी इथं जो बेसिकली रिस्पॉन्स देताना बघायला भेटणार आहे, सांगा बॉडीचा रिस्पॉन्स इथं कसा येणार आहे? येस, रिस्पॉन्स जो असणार आहे तो फास्ट येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी ते इंटेन्सिटी सांगा कशी असणार आहे?
म्हणजे मारा करण्याचा जो बेसिकली इंटेन्सिटी असते ती कशी असणार आहे, हाय लेवलचं त्यांना बघायला भेटणार आहे. सो इंटेन्सिटी काय असणार आहे, हाय इंटेन्सिटी मेनली मेन्शन करून घेतो. हाय इंटेन्सिटी आपण बेसिकली काय करतो डिस्कस करून घेतोय. क्लॅरिटी येते बाळांनो, कशा प्रकारे मेकॅनिझम परफॉर्म होते. ठीक आहे. आता इथं बेसिकली मी सिम्पल आता बेसिकली काय करतोय माहितीये का, पर्टिक्युलरली आपण बघून घेतोय. इथं एक एन्काउंटर झालेला आहे, राईट ना. इथं एक बेसिकली एन्काउंटर आहे. मी काय म्हणतो, एक्स नावाच्या बेसिकली पॅथोजनचा काय असणार आहे माहितीये का, इथं स्पेसिफिकली हा एन्काउंटर झालाय. सांगा इथं बेसिकली एक्स पॅथोजनची जो फर्स्ट एन्काउंटर समजून घ्या, राईट ना. तर याच्यामध्ये आपला रिस्पॉन्स कसा असणार आहे आणि इंटेन्सिटी का? कारण की या बेसिकली पॅथोजनची बॉडीमध्ये काही मेमरी आहे का? नाहीये, राईट ना. आता याच्यामध्ये मी काय म्हणतो, की पर्टिक्युलरली हा जर का स्पेसिफिकली काय असणार माहिती का पॅथोजन. पहिला एन्काउंटर ए झालाय. दुसरा एन्काउंटर बघा नीट समजून घ्या. मी वर्ड्स मध्ये घुमवणार आहे. पहिला बेसिकली एन्काउंटर एचा झालेला आहे. दुसरा एन्काउंटर बेसिकली एक्सचा झालेला आहे. तर मला सांगा आता रिस्पॉन्स कसा असणार आहे? आणि इंटेन्सिटी? वाय? सेकंड एन्काउंटर पण एका नवीन बेसिकली पॅथोजनचा आहे. सेकंड एन्काउंटर आहे, पण तो पॅथोजन सेम आहे का? डिफरंट पॅथोजन आहे ना. मग डिफरंट पॅथोजनच्या केसमध्ये बेसिकली रिस्पॉन्स पण माझा कसा येणार आहे? बट याच पॅथोजनचा सेकंड एन्काउंटर झाला तर हा अमाउंट मध्ये येताना बघायला भेटणार. अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला अकॉर्डिंगच्या स्टेटमेंट मध्ये घुमवलेलं आहे. सो ही प्रॉपर्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि ही जी बेसिकली रिस्पॉन्स येताना बघायला भेटणार आहे, त्या रिस्पॉन्ससाठी एस्पेशली दोन सेल बेसिकली मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहेत. दॅट सेल वी कॉल्ड एज अ टी सेल्स अँड बी सेल्स, टी लिम्फोसाइट्स अँड बी लिम्फोसाइट्स. आणि या केसमध्ये आपण ज्या अकॉर्ड इम्युनिटीमध्ये ह्या ज्या दोन सेल बेसिकली आपण डिस्कस केलेत, या दोघींचं पण फंक्शन आपण इथे आपण डिस्कस केलं होतं, राईट ना. सो याच्यामध्ये मला सांगा, टी सेल्स मध्ये एक स्पेशल सेल आपण डिस्कस करतो, कोणती असणार आहे? टी हेल्पर सेल, राईट ना. तरी टी हेल्पर सेल कोणाला बेसिकली स्टिम्युलेट करणार आहे? बी लिम्फोसाइटला. फॉर द प्रोडक्शन ऑफ काय असणार आहे? अँटीबॉडीज, राईट ना. अँटीबॉडीज बेसिकली काय असणार आहे? अँटीबॉडी फॉर्म करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. सो अँटीबॉडीज इज नथिंग बट काय असणार आहे म्हणून ग्लायकोप्रोटीन एक टाईपचं, राईट ना. ग्लायकोप्रोटीन बेसिकली बघायला भेटणार. सो प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घ्या. इंटरफेरॉन इज ऑल्सो प्रोटीनिशियस कंपाऊंड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोप्रोटीन. हे वन कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, राईट ना. तर ही प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून दिलेत. आता देन त्यानंतर ना कशा प्रकारे अक्वायर्ड इम्युनिटी दोन टाईपच्या बेसिकली आपल्याला काय असणार आहे माहिती आहे का, की पर्टिक्युलरली एक इम्युन रिस्पॉन्स देताना बघायला भेटणार आहे, ते मेनली मेन्शन करून घेतलेत. सो याच्यामध्ये दोन टाईपचे दिले बघा, सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स अँड ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स और अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. समजतंय? सो हे जे दोन टॉपिक बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत. सिंपल सिंपल फॉर्म मध्ये जास्त काही डिफिकल्ट नाहीत, बट आता जर कव्हर करायला गेलो तर किती राहिले बघा याच्यामध्ये. सेल मेडिएटेड इम्युनिटी जो एनसाईटीचा सेकंड पॉईंट आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये वाचत जर गेला तर अंडरस्टँड होऊन जाईल बघा. कंटेंट मध्ये काय दिले बघा, की येस बी लिम्फोसाइट्स प्रोड्यूस अँड काय असणार आर्मी ऑफ प्रोटीन्स. कोण असणार आर्मी ऑफ प्रोटीन्स? अरे कोण आहे? डाऊट आहे का? बघा मी म्हणतोय की बी लिम्फोसाइट असणार आहे, त्या आर्मी ऑफ प्रोटीन फॉर्म करतात. कोण आहेत? अँटीबॉडीज. आपल्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस केले जाणार आहेत? अँटीबॉडीज. फर्दर काय सांगतात बघा, इन रिस्पॉन्स टू काय असणार आहे? पॅथोजन. म्हणजे मग सांगा पॅथोजन इथं कोण झालं रे? अँटीजन झाला ना. सो ज्यावेळी बॉडीमध्ये एंटर करतो अँटीजन, त्याला केमिकल एक रिस्पॉन्स दिला जातो. तो कोण असणार आहे? अँटीबॉडीज, राईट ना. मग इथं बघा अँटीजन आणि अँटीबॉडीची एक सिंपल साठी डेफिनेशन समजून घ्या. बॉडीमध्ये एक बेसिकली काय असणार आहे, एक कंपाऊंड एंटर केल्यामुळे आपली बॉडी इम्युन सिस्टम काय करते माहिती का, ऍक्टिव्हेट करते, ऍक्टिव्हेट होते, इंड्यूस होते. तर इंड्यूस होणं, स्टिम्युलेट होणं यासाठी जो रिस्पॉन्सिबल असणार आहे तो कोण असणार आहे? अँटीजन असणार आहे. आणि त्या अँटीजनच्या अगेन्स्ट बॉडीनं जे केमिकल प्रोड्यूस केले, बॉडीनं जे केमिकल प्रोड्यूस केले ते केमिकल कोण असणार आहे? अँटीबॉडी असणार आहे. समजतंय? सो इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्यासाठी अँटीजन रिस्पॉन्सिबल असतो, आणि त्या अँटीजनच्या अगेन्स्ट जे केमिकल प्रोड्यूस केलं जाणार त्याला आपण अँटीबॉडी मेनली मेन्शन करून घेतोय. सो प्रॉपर्टी इथे काय केलं की मेनली इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार हे जे अँटीबॉडी स्ट्रक्चर असणार आहे ना, हे पण डिटेलमध्ये येतं म्हणून लिटरली सांगतो. हे जे बेसिकली स्ट्रक्चर दिले ना, याच्यामध्ये खूप साऱ्या बेसिकली गोष्टी येताना बघायला भेटणार आहेत. त्यामुळे आता जर सांगत गेलो तर ते कम्प्लीट स्ट्रक्चर होणार नाही, बट एक सिंपल सध्या आपण याच्यामध्ये घेऊ शकतो बघा. अँटीबॉडी स्ट्रक्चर जर घ्यायचं म्हटलं तर अँटीबॉडी बनवणे एक टाईपच्या नाही आहेत, डिफरंट डिफरंट टाईपच्या त्यांना बघायला भेटणार आहेत. तुम्हाला बेसिकली मी ह्युमन हेल्थ अँड सॉरी बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन ज्यावेळी टीचिंग करत होतो त्यावेळी डब्ल्यूबीसी किंवा बेसिकली ज्या आपल्या बॉडीमध्ये सेल्स बघायला भेटणार आहेत ना, त्याच्यामध्ये काय स्पेसिफिकली प्रोटीन आपण डिस्कस केले होते. काय आठवते तुम्हाला? प्रोटीन्स मध्ये गॅमा ग्लोब्युलिन्स काय आठवतात का तुम्हाला? हा, प्रोटीन ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन, प्रोथ्रॉम्बिन, काय आठवते का नाही? अल्ब्युमिन वगैरे.
हा हा झालं, ब्रशअप झालंय थोडं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मला मेन मेन्शन करायचं आहे की जे ग्लोबुलिन प्रोटीन असणार आहे त्यांचा टाईप असतो कोणता, अल्फा, बेटा, गॅमा. तर त्याच्यामध्ये आपण कोणता घेतला होता, गॅमा ग्लोबुलिन्स. गॅमा ग्लोबुलिन्स मध्ये आपण बेसिकली काय केलेलं की आपले बेसिकली इम्युनोग्लोबुलिन्स फॉर्म केले. किती टाईपचे होते, 5 टाईपचे आहेत बाळांनो. किती टाईपचे असणार आहेत, 5 टाईपचे. तर 5 टाईप मध्ये इम्युनोग्लोबुलिन ए. बर, त्याची एक निमोनी दिलेली, गम दे. काय असणार आहे, गम दे. तर गम दे मध्ये 5 टाईपच्या बेसिकली इम्युनोग्लोबुलिन्स आहेत. तर इम्युनोग्लोबुलिन मध्ये इथं जी तुम्हाला बेसिकली दिलेले आहेत राईट ना, ते डायमरच्या फॉर्म मध्ये म्हणजे हे जे डायमर नाही, ते मोनोमर फॉर्म मध्ये येणार आहेत. मोनोमर इन द सेन्स काय असतं बाळांनो माहितीये का, एक सिंगल स्ट्रक्चर असणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर इन द स्ट्रक्चर दिले. डायमर पण असतात म्हणजे हे जे स्ट्रक्चर दिलं ना तुम्हाला प्रॉपर असं एक सिंगल स्ट्रक्चर दिसतं ना, याचे काय असणार माहिती का, 2 असणार आहेत. राईट ना, ते कुठं असणार कसं असणार ते डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. म्हणजे स्ट्रक्चर सिंपल साधा आहे रे. बघा मला याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, हे जर का समजा बेसिकली आपण स्ट्रक्चर इथे डिस्कस करतोय तर हा माझा मोनोमर बेसिकली स्ट्रक्चर दिलेलं आहे. सिमिलर केसमध्ये काय असणार आहे बाळांनो, असं एक डायमरच्या फॉर्म मध्ये काय असणार स्ट्रक्चर इथे बनताना बघायला भेटतात. हे सगळेच अँटीबॉडी नसतात बाळांनो, तर मी तुम्हाला सांगा उद्याच्या क्लासमध्ये, आता डिटेलमध्ये नाही जाते, उद्याच्या क्लासमध्ये दाखवतो. एनसीईआरटीने तुम्हाला क्लिअरली मेन्शन करून देतो बघा बाळांनो, असे काही बेसिकली क्वेश्चन मध्ये टाकले गेलेले आहेत म्हणून सांगत चाललेलं आहे. मोनोमर मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर तुम्हाला नंबर ऑफ बेसिकली काय दिलेत माहितीये का, तुम्हाला चेन दिलेले आहेत. H2L2 चा फॉर्म्युला दिलाय बाळांनो. H इज रिप्रेझेंट व्हॉट, हेवी चेन. आणि L रिप्रेझेंट व्हॉट, लाईट चेन. म्हणजे H2L2 अँटीबॉडीचा. मग अँटीबॉडीचा हा जो फॉर्म्युला आहे फॉर व्हॉट, मोनोमर और डायमर साठी रे. मोनोमर साठी म्हणजे याच्यासाठी तो फॉर्म्युला आहे कोणता, H2L2 हा दिलेला आहे. पण तिथं जर का डायमर विचारला गेलं तर त्याचा डबल होणार आहे, H4L4. अशाच टाईपच्या आपल्या बॉडीमध्ये पेंटामरच्या फॉर्म मध्ये पण इव्हन काय असतात की अँटीबॉडीज असतात. पेंटामर म्हणजे समजतंय, हे स्ट्रक्चर असे किती असणार आहेत आपल्याकडे, 5 असणार आहेत. असे 5 फॉर्म मध्ये असतात. आणि इतकं खतरनाक लेवलचं बेसिकली काय असणार आहे माहिती का, मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये परफॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. सो ह्युमन मॉड्यूल तुम्ही एवढं लाईटली घेऊ नका. खतरनाक धिंगाणा चालू असतो बॉडीमध्ये. आपण ज्यावेळी स्टडी करायला जातो आपण डिटेलमध्ये चालत असतो, जाण की नॉलेज बघितलं का नाही तर इतकं खतरनाक लेवलचं की बास रे बास. पण आपण काय करतो माहिती आहे, वरवरचं घेऊन गप्प बसतो. अँटीबॉडीचं बेसिकली तुम्हाला डायमर लेपर्यंत एन्सेट्रीन देऊन टाकलेत, कव्हर करून टाकलेत, दॅट्स इट. पण त्याच्या पुढे तेवढा इम्युनॉलॉजी नावाचा सब्जेक्ट आहे एमबीबीएस ला तुम्हाला. तिथं डिटेलमध्ये इम्युनॉलॉजी बद्दल सगळं डिटेलमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. बट तिथला बेसिकली एक छोटासा झलक म्हणून तुम्हाला थोडेसे पॉईंट बघा, आउट ऑफ द एनसीटी खूप सारे कॉन्टेंट मी याच्यामध्ये देत चाललेले तुम्हाला, का तर तुम्हाला थोडं फील व्हावं की बाबा काय मला एमबीबीएस ला स्टडी करायचं आहे. राईट ना, थोडं थोडं बेसिकली याच्यामध्ये मी कंटेंट देत चाललेलो आहे. ज्यावेळी स्टडी कराल त्यावेळी नक्कीच हे सगळं थोडंसं मेमराईज होऊन जाईल. रिसेप्टर पण एकदम जबरदस्त बी सेलवरचे आणि टी सेलवरचे रिसेप्टर बद्दल आपण काय स्टडी केलं नाही, बट ते येणार आहेत. कारण की तुम्ही जर का टी लिम्फोसाइट्स मध्ये टी हेल्पर सेल घेतली का नाही, तर टी हेल्पर सेलला अफेक्ट करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल कोण येतो माहिती का, HIV येणार आहे. राईट ना, पहिली तर बेसिकली काय असणार आहे, आपल्या मॅक्रोफॅजला उडवते. त्यानंतर टी लिम्फोसाइट मध्ये टी हेल्पर सेलला उडवते. आता टी हेल्पर सेलला उडवण्यासाठी त्यांच्यामध्ये काय झालं पाहिजे, मॅचिंग होणं गरजेचं आहे. त्यांचे काही रिसेप्टर पण असतात. देन त्यानंतर ना, हे जे काही तुम्हाला अँटीबॉडी मेनली मेन्शन करून होतोय, या अँटीबॉडीचे बेसिकली पोझिशन माहित असायला पाहिजे. आणि इव्हन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे का, यांच्यामध्ये असणारे काय असणारे बॉन्ड्स तुम्ही जर डिस्कस केले ना, तर ओव्हरऑल जर डिस्कस करायचं तर एका डायग्राम मध्ये तुम्हाला किती पर्टिक्युलरली डायसल्फाइड बॉन्ड आहेत हे विचारले जातात. नीटचे क्वेश्चन्स आहेत बाळांनो. आपण काय करतो माहिती डायग्राम आहे चला काढले आणि पुढे निघून गेलो, तर काय किती आहेत काय आपण डिस्कस करत नाहीत. ऑलमोस्ट 16 नंबर ऑफ बेसिकली तुम्हाला पाहिजे, मोजले का तुम्ही किती आहेत, 16 आहेत. येस, 16 नंबर ऑफ बेसिकली काय असणार तुम्हाला इथं डायसल्फाइड बॉन्ड आहेत, हा क्वेश्चन आहे. बरं इथंच थांबलेलं नाहीयेत, इथंच नाही थांबलेलं आहेत. बरं तुम्हाला एक पॉईंट आठवतोय का, की स्पेसिफिकली आपण एक जे प्युअर इन्सुलिन असतं त्याच्यामध्ये पण डायसल्फाइड बॉन्डचा नंबर मी सांगितलेला किती होता, हा 3 4 2 किती, 3 असतात रे बाळांनो, 3 असतात. हा क्वेश्चन आहे तरी तुम्ही नीट समजून घ्या, ह्याला अजिबात स्किप करू नका, बायोटेक्नॉलॉजी मध्ये परत सांगणार आहे. देन त्यानंतर ना, इथलेच क्वेश्चन काय निघतात माहितीये का, लाईट चेन मध्ये आणि हेवी चेन मध्ये किती बॉन्ड असतात, डायसल्फाइड बॉन्ड. देन त्यानंतर ना, इंट्रा काय असणार लाईट चेन मध्ये किंवा इंट्रा काय असणार आहे बेसिकली हेवी चेन मध्ये किती बॉन्ड आहेत ते तुम्हाला विचारले जातात. इंट्रा म्हणजे काय असणार आहे, त्याच हेवी चेन मध्ये ना, त्याच हेवी चेन मध्ये किती असणार आहेत बिटवीन द बेसिकली, राईट ना. किंवा पर्टिक्युलर तुम्ही आता बघताय स्पेसिफिक जर डिस्कस करायचे म्हटले, तर इंट्रामध्ये बेसिकली बघितलं तर तुमचा 1 2 3 4 5 6 7 8 तुम्हाला येताना बघायला भेटणार हेवी चेन मध्ये. अरे दिसतात का, राईट ना. लाईट चेन मध्ये घेतले तर 1 2 3 4 येताना बघायला भेटणार आहेत, ते इंट्रा झाले विदिन काय असणार लाईट चेन आणि हेवी चेन. आणि इंटर जर घेतले तर 2 येताना बघायला भेटणार बिटवीन द काय असणार आहे पर्टिक्युलरली हेवी चेन मध्येच ना.
आणि दोन कशामध्ये असणार आहेत? इंटर बिटवीन द काय असणार आहे? हेवी चेन. आणि इंटर बिटवीन द काय असणार? लाईट चेन आणि हेवी चेन मध्ये. तर तिथं दोन येताना बघायला भेटणार आहेत. तर यांचा नंबर बेसिकली काय करायचं मेनली माहित असून द्यात. क्वेश्चन याच्या वरती पण विचारले गेलेले आहेत. सो आता खूप प्रिसाइज लेवलला तुम्हाला टॉपिक देत चाललोय. सो याला उद्याच्या क्लासमध्ये आपण काय करू की डिटेलमध्ये थोडंसं काय असणार आहे की अँटीबॉडी काय असणार आहे त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहेत. त्यानंतर ह्या अँटीबॉडीच्या मदतीनं आणि सेलच्या मदतीनं ज्या दोन टाईपच्या इम्युनिटी प्रोव्हाइड केल्या असणार आहेत. पहिली कोणती असणार आहेत? सीएमआय, सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. आणि सेकंड काय असणार आहे? एचएमआय, ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स. आता ह्युमरल जो ह्युमर बेसिकली रिप्रेझेंट केलाय तो काय असणार आहे रे? बॉडी फ्लुइड. कोणामध्ये डिस्कस करतोय आपण सांगा? बॉडी फ्लुइड चार टाईपचे असले तिथं आपण कोणामध्ये डिस्कस करणार आहे? ब्लड बद्दल डिस्कस करतोय अरे. आणि ब्लड मध्ये मला सांगा कोण असणार आहेत? सिरम मध्ये कोण असणार आहेत? अँटीबॉडी. म्हणजे मला सांगा ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स इज गिव्हन बाय द सेल ऑर अँटीबॉडीज. दॅट्स वे वी कॉल्ड एज अ अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. म्हणजे ह्युमरल इम्युन रिस्पॉन्सला अजून एक नाव दिलं जातं काय? अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. सो एएमआय, एचएमआय सेम आहेत. आणि सीएमआय ही सेल कडून देताना बघायला भेटणार आहेत. जे सगळं तिथं झालं होतं तर तोच पॉईंट आता इथे बेसिकली रेफरन्स मध्ये आलेला आहे. बाकी वेगळं काय नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला बेसिकली ह्युमन डिसीज मध्ये पुन्हा शिकायचं आहे. तर त्याचा रेफरन्स असा येताना बघायला भेटणार. सो ज्याला बेसिकली सांगितलेल्या गोष्टी आठवत असणार आहेत त्यांना 12चे सगळे रेफरन्स आता मेमराईज होऊन जातील की कोणतं मेकॅनिझम कशा पद्धतीने इथं परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? सो इथं अकॅडमीचा जस्ट आपण काय केला की इंट्रोडक्टरी पार्ट कव्हर करून घेतला. त्यानंतर मेकॅनिझम कसं परफॉर्म केलं जातं ते आपण डिस्कस करून घेतलं. उद्याच्या लेक्चरमध्ये सीएमआय, एएमआय आणि थोडा नंतर एक टॉपिक दिला बघा लिम्पोसाइटचा म्हणून. दिलाय त्यानंतर ना लिम्फॉइड ऑर्गन बद्दल बेसिकली काय दिले का? अरे तिथेच आहे बाळा, कुठं चालली तू? याच्यामध्ये लिम्फॉइड ऑर्गन बद्दल इथे काय दिले का? नाही दिलं. चला लिम्फॉइड ऑर्गन बद्दल डिस्कस करायला गेलो तर इथं मागं दिलेलं राईट ना. इम्युन रिस्पॉन्सच्या बद्दल दिले लिम्फॉइड सिस्टम. ठीक आहे, नो इश्यू. आपण बेसिकली बघूया जिथपर्यंत जेवढे होतील तेवढे पॉईंट इथं कव्हर करत जाऊया. परत ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह आणि वॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन खूप सिम्पल टॉपिक आहे. ते जस्ट रीड जरी केलं ना बाळा तुम्ही तरी तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जातील. तुम्ही वाचलंय का कोणी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनायझेशनला? वाचलंय तुम्ही त्याच्यामध्ये? वाचल्यानंतर काय डिफिकल्टी आली असेल ना काय भाग? राईट ना. जस्ट उद्याच्या क्लासमध्ये आपण रीड करून घेऊया. काय समजलं नाही ते विचारा. सेकंड थिंग काय असणार आहे याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट टॉपिक बनणार आहे ते पण काय असणार आहे? अलर्जी. राईट ना. तर अलर्जी कशी होती आपल्याला? राईट ना. तुमच्या कोणाला कोणाला अलर्जी असेलच. राईट ना. डिफरंट डिफरंट टाईपच्या बेसिकली अलर्जी बघायला भेटणार आहेत. तर त्या अलर्जीचं मेकॅनिझम बॉडीमध्ये कसं मेकॅनिझम परफॉर्म होतं आणि त्या अलर्जीमध्ये समटाइम्स पर्सनची डेथ कशी होऊ शकते. हा. अलर्जी मध्ये तुम्ही बघता बघा एखादा पर्सन असते अलर्जिक असते तर त्याच्यामध्ये इनहेलर एक असते बघा फुसफुस करणार. अस्थमॅटिक कंडिशन मध्ये आर मग अस्थमा होतोय कशानं? हा. मग हे होतंय ना त्याच्यामध्ये. करेक्ट ना. मग मला सांगा अलर्जनमुळे अलर्जी होते आणि अलर्जीचा अल्टिमेट रिझल्ट अस्थमा आहे. आणि त्या अस्थमॅटिक पेशंटला जर का तो इनहेलर जर भेटला नाही तर पर्सन काय करते? मरतय. आता अस्थमा झालेला पर्सन जर का त्या स्पेसिफिक अलर्जनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर गेला तर डेफिनेटली इन्फेक्शन होणार आहे ना. परत तो मारण्याची केसेस आहेत ना. तो इनहेलर नसला तर बघा किती इश्यू क्रिएट होऊ शकतो. समजतंय? त्यामुळे अलर्जन पेशंटला और अस्थमॅटिक पेशंटला आपण काय म्हणतो? अवे फ्रॉम दिस काय असणार आहे? अलर्जन्स. क्लिअर आहे? तो टॉपिक काय असणार कसं असणार तो उद्याच्या क्लासमध्ये आपण कव्हर करून घेऊया. ठीक आहे? आजचा टॉपिक समजलाय बाळांनो? क्लिअर झालं का आजचा टॉपिक? का जास्त झालंय? बघितलं का? चलो, अरे